पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बस का पागायला नाही तर इकडे 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 हे काय कुठं चालवलंय काय? पेपर आहे ती पोरांचे। मग तुमची ती टीचर मॅडम कुठे आहे? त्या घरी आहे ती। अहो लगीन आहे ना त्यांचं, आणि मग त्या कशाला घराबाहेर पडतील? म्हणजे अहो म्हणजे आता लगीन झाल्यानंतरच घराबाहेर पडतील त्या। बरं येऊ का मी? नाही, लग्नाचं जेवण जा। हो काय राव तुम्ही? मायला उचलायची का टीचरला? तुम्ही बोलत असाल तर आणतो घरनं उचलून तिला। तसं काही करता येणार नाही आपल्याला। का? टेम्पो तू नुसता अंगाने वाढलाय, डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का रे तुझ्या? पोलिसांना काय लिहून दिलंय? काय? म्या त्या अक्षराला त्रास देणार नाही, तिच्या वाट्याला जाणार नाही, तिच्या फॅमिलीला त्रास देणार नाही। तिनं जर पोलिसांना फोन लावला ना तर माझे तिला बाहेरच्या बाहेर गाठावं लागणार आपल्याला कुठंतरी। तुंबडीत केलं असताना काम। अरे लटमाळ्या, घरात माणसं बघितली ना किती आहेत ते? सुमडीत काय तुझा बाप उचलणार का? असं नाही करता येणार बाबा। आता काय केलं ना उलट परत माझ्याच अंगावर येईल। आता फक्त एकच वार, म्हणजे तिला बाहेरच्या बाहेर उचलायचं, ते पण लग्नाच्या आदल्या रात्री। म्हणजे कसं आहे, ऐन लग्नात नवरी गायब म्हणजे बदनामी जास्त, आणि आपण पण शेप ना लांबून तमाशा बघायला। बरोबर शेठ। ऐन वेळी लगीन मोडलं ना त्या थेरड्याचे ना बरोबर चिरा, आणि माझं सूड उगवणं बी होईल। हिच्यामुळं चाळीत इज्जत नाही राहिली माझी, चाळीत दरारा होता माझा, हिच्यामुळं समज संपलं। अजून तिची मस्ती जिरली नाहीये, मला दम भरती, मला नडती। तिच्या बापाची एक चूक झाली माहितीये का, की त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला मोकाट सोडला। त्याला माहित नाही ज्याचे अनेक रंग तो बजरंग। आता तिला पूर्ण बरबाद करायचंय, आणि ते करणार म्हणजे करणारच। तयार राहा टीचर मॅडम। अक्षरा हे बघ, ए लिहिलंय बघ। हो हो दिसलं दिसलं। तू कमल नाही लिहिलंस? लिहिलं ना, हे काय के काढलाय? अगं पण नाव नाही लिहिलंस ना? पण हा म्हणजे ते जरा विचित्र वाटलं मला। पण मी सांगितलं होतं ना तुला। अहो तुम्ही चिडू नका कमल, मला असं जरा शो ऑफ केल्यासारखं वाटतं ते। म्हणजे मी शो ऑफ करतोय? अगं प्रेम असतं अक्षरा ते। मला तसं म्हणायचं नव्हतं कमल, तुम्ही रागवू नका। अगं पण मी सांगितलं म्हणून तरी करायचंच ना। अहो मी केक काढला ना। कमल नाही काढलंस ना? पण तुम्ही प्लीज आता रागवू नका कमल। तू ना माझं काहीच ऐकत नाहीस। ऐकणार आहे लग्नानंतर सगळं। लग्नानंतर ना थांब, मी ना तुझ्या हातावर टॅटूज काढणार कमल नावाचं। माझी मुलं हसतील सगळी। कोण मुलं? माझे शाळेतले विद्यार्थी। हसू दे ना, त्यांच्या हसण्याला काय एवढी किंमत द्यायची? आपल्या लग्नाचं काय ते महत्वाचं आहे। बरं, लग्नाची तयारी झाली का सगळी? तो लफंगा थंड आहे ना? हो त्यांनी लिहून दिलंय पोलिसांना आता काही करणार नाही म्हणून, आणि तसंही त्यांनी एवढंच जरी काही केलं तरी पोलीस त्याला सरळ आत टाकतील आणि परत कधी बाहेर सोडणारच नाही। तू पोलिसात गेलीस नाही, फार बरं केलंस आपण खरंच। ठीक आहे, मी नंतर करू का फोन? काम आहे जरा। अगं आता कसलं आलंय काम? अहो कसलं काम काय, लग्न घर आहे। माझंही लग्न घरच आहे, आणि लग्न आपल्या दोघांचं आहे। ठीक आहे, पण उद्या करते मी फोन, प्लीज उद्या बोलूया। ठीक आहे, गुड नाईट। गुड नाईट।
अगं बया 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 चंचे, अगं कसली भारी रंगल्या मेहंदी. चांगली रंगली आहे. छान आहे छान आहे. बर दुर्गे, हा चंचीला चांगली साडी नेसून तयार कर. हा वय बर काय काम ताई. जेवढं सांगितलं तेवढं करायचं. वय बरं आई कुठं आहे ग? ते पर्वतीचे महाराज आलेत ना व, त्यांच्या प्रवचनामुळे त्यांच्या फेऱ्या फेऱ्या चालल्यात. तिला म्हणावं घरात कार्य आहे, जरा घरात लक्ष दे. वय बरं जा आवरतो मी झामझाम. वय वय चल चंचा उठ. अरे दादा, या संपूर्ण घराला लाइटिंग लावायची बरं का. आणि हा आतमध्ये बी लाव काय. अरे हा, अरे तू गार्डन एरिया राहिला की तो बी सजीव. हा आणि ते स्टेज आहे का नाही बरोबर मध्ये मधला काय. अरे माझ्या एकुलत्या एक परीचं लगीन आहे. जा 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 पळा तयारीला लागा लवकर लवकर. हा हात चालवा हात चालवा. हा मावशे काही काम आहे का? ओय मावशे काय मावशे नाही काय तुझी मावशी आहे काय. आणि या घराचं तुम्ही नोकर हायचं नोकर कळलं काय. हिशेबात राहायचं आणि नीट बोलायचं माझी. या घराच्या मालकिणीची आई आहे म्या कळलं काय. आई कस काय? थोरल्या सरकार तो वहीच कराय आणि या घराच्या मालकीन आहे ना होत्या. नाही म्हणजे या घराची नवी मालकीन माझी पोरगी हाय चंची कळलं काय. आणि म्या तिची आई हाय. अहो त्या तर धाकल्या सरकारांची बायको होणार आहे ना. म्हणजे घराची मालकीनच झाली का नाही. तुमचं थोरलं सरकार म्हणजे मालकच आहेत ना व. मालकासारखे वागत नाही कधी. भावासारखे वागतात. तेच तर चुकलं त्यांचं. तुम्हासनी तुमच्या जागेवर ठेवलं नाही. नोकर हायचं नोकरासारखं राहायचं. उगा मालकांच्या डोसक्यावर मिरे वाटायचे नाही. कसे वाटायचे काय मिरे? अय लई तोंड वाजवायचं नाही. हा घरी बसवीन घरी. नोकरीवरून काढून टाकीन तुम्हासनी कळलं काय. कळलं. काय बोलत बसलाय तिकडे चला. येत पळा. एकदा का लगीन होऊ दे चंचीचं, मग धावते एकेकासने. चंची माझी या घरातल्या सत्तेची किल्ली आहे. देवा हे लगीन नीट पार पडू दे रे. बस मग बघते मी आम्हाला कोण उलट उत्तर करत ते. लाडवून ठेवलंय त्या अधिपतीनं समद्यासनी. इरा इरा पाठ घेऊन ये जा आतून. हो अक्षरा आवरलं का ग तुझं? हो हो हा ते चुडेवाला चाचा आलेत आणि त्या हळदीसाठी बायका पण येतील. हा झाली का तयारी? अगं बाई आल्याच. हो हो झाली झाली. या ना बसा बसा. हा अक्षु बस बाळा बस तिथे बस बसा सगळ्या. हा हो इरा एक मिनिट इकडे. हे बघ कमलरावांकडे फोन कर आणि उष्टी हळद घेऊन कोणी निघाले का ते बघ. हा हा आणि हे बघ आपल्या हळदीची पण सगळी तयारी झाली का एकदा नीट चेक कर. ओके. हा आणि इरा ऐक हे बघ चुडा भरून झाला की अक्षराला हळदीची साडी द्यायची. हा नक्की आठवणीने देशील बरं का. गाई माझं सगळं लक्षात आहे. तू सहाव्यांदा सांगतेस हे सगळं आता. अगं एक लग्न कर म्हटलं की असं होतं ग. काही राहून जायला नको ना म्हणून. ठीक आहे करते. जा जा बघ. शांत व्हा. काम हाय म्हणून आलोय. या या अधिपती.
या आत्या. नाही मी ठीक आहे इथं आत येत नाही, इथं ठीक आहे बाहेर. नाही आहे की आत नाही येत आहे मी. घरात कार्य आहे असं करू नकासा. मग कार्याला तयार झालोच मी. आता आणि काय अजून? एवढं करताय ना, अजून एक करा. वडील आहेत, या घरचे मालक आहेत. हे सगळं वैभव त्यांच्यामुळं आहे. त्यांचा आशीर्वाद घ्या. आशीर्वाद घ्यावा असं वर्तन आहे का त्यांचं? आपण आपल्या कर्तव्याला चुकायचं नाही अधिपती. चला या. चला या आत्या. आत्या आत्या अधिपती. हा चंचे ये ग इकडे. एवढं खेटून काय जत्रा आहे काय सर? अधिपती शांत व्हा अधिपती. हो जातो मी. हे बघा जोडीने नमस्कार करा आणि मग जा. कसं वाटतंय बाबा? अरे मस्त वाटतंय. हा पण इरा तू तर बाकीची तयारी करायला घे. हो हो मी म्युझिकचं बघते. अगं म्युझिक? अहो बाबा ताईची हळद आहे, म्युझिक नको का? म्युझिक तर झालंच पाहिजे. बघा झाली ना हळदीची तयारी? हो हो झाली झाली. अगं ए इरा, ते उष्टी हळद आली ना, ते घेऊन ये जा. हो हो शांभवी जरा जा ना, मी गाण्याचं बघते. अगं ए गाणे कसले लावतेस? आधी अक्षराला घेऊन ये जा. अगं आई, नवरी मुलीच्या एंट्रीला गाणं नको का? या या या. अरे अण्णा मांडवात नको अडकून पडूस. ते गुरुजी आले का बघ. अहो मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. अहो तुमच्या लेकाचं लग्न ठरलंय. ही असेल तुमची सून. हो सून तुमची. अहो परवा बघितलं ना हो तुम्ही तिला. अधिपती लग्नाला हो म्हणले. जोकर? जोकर म्हणले मला? मी काय जोकर वाटती का? हो असं नका वागू. लेकाचं लग्न आहे, घरात पै पाहू नाही येणार. नका वागू असं, बरं नाही दिसत. आपल्याला पूजेला बसायला लागेल. तुम्ही असेच वागत राहिलात तर
तुमच्या समोर हात जोडते, मी हात जोडते. हे बघा, माझ्यासाठी नाही, तुमच्या पोटच्या गोळ्यासाठी तरी दया करा माझ्यावर. हो आई साहेब, तुम्ही भीक मागू नका, चला. काय गरज नाही. थांबा अधिपती. अहो गरज नाही यांनी पूजेला बसायची. तुम्ही नका लाचारू यांच्या पुढं. हे बघा, तुम्ही जरा गप राहा. असं कसं घबरावा? यांच्या अजून काय अडत नाही. चला तुम्ही, चला आई साहेब. अधिपती, नीट वागवायला येत नाही? तुम्ही काय गुलाम आहे त्यांच्या? माणसांनी वागवू शकत नाहीत ते. असं वागायची काय गरज आहे? अधिपती, तुम्ही असं वागणार नाही ना? म्हणजे आम्हासनी वचन द्या की तुमचे वडील जसं आमच्याशी वागतात तसं तुम्ही तुमच्या बायकोशी वागणार नाही. तिला कधीही अंतर देणार नाही. एक बाई आपलं सगळं मागचं सोडून, घरदार सोडून तुमचा हात धरून या घरात येते, भविष्याची स्वप्न बघते तुमच्या सोबत. तिला तुम्ही कधीही कसपटासारखं वागवणार नाही. त्या वचन आम्हासनी. बाईला नवऱ्याकडून वैभव नाही, सौभाग्य पाहिजे असतं, साथ पाहिजे असते. कुणी बी बाई असली तरी तिला एक मन असतं. बायकोचं मन मोडून जग जिंकलं तर त्याला काय बी अर्थ नाही. द्या वचन आम्हासनी, तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही वागणार नाही. द्या. आई साहेब आहेत त्या आमच्या. फुल अँड फायनल सांगालोय तुम्हासनी. त्यांच्यावर हात उचलायचा नाही, समजलं ना? परत जर त्यांच्यावर हात उचलला ना, त्यांच्याच बायची शपथ घेऊन सांगतो मी, विचार नाही करणार बाप आहे का कोण आहे ते. जरा आता हळद लागली हो अंगाला. आता अजिबात बाहेर जायचं नाही. हा, सोडा. पोराकडून मार खायची येळ येऊ देऊ नका. आशीर्वाद द्या. या अधिपती, जोडीने नमस्कार करा. ये ग चंचे, चला आशीर्वाद घ्या. यांच्या पुढे झुकत नसतो मी. हे काय आदर्श नसतात माझे. तुम्हाला मी लास्ट वॉर्निंग देतो, परत जर त्यांच्यावर हात उचलला म्हणलं होतं ना तुम्हासनी, पोराला आई लागते. आमचा मुद्दा पटला का नाही अजून? या वैभवाचे मालक तुम्ही होता, सत्ता तुमची, मुलगा तुमचा, पण आज तुमच्या हातात काय भी नाही. आडमुठ्यावानी वागून घालवून बसलात तुम्ही समजा. ही येळ का आली तुमच्यावर? जरा विचार करा. आणि नुसता विचार नाही, बदल करा.
बदलावं लागतं मालक, बदलावं लागतं. आपला हेका धरून चालत नाही. 25 वर्ष झाली तरी बी तुम्हासनी हे कळना. हा, पोरगा दूर गेला, मानत नाही तुम्हासनी. हेच पाहिजे होतं का तुम्हासनी? हा, काय म्हणायचं तुम्ही? आधिपती आमचा सूर्य हाय, तो आयुष्यात अंधार करून निघून गेला. हा, आता काय? हा, आईची माया जिंकली, बाप म्हणून सपशेल हारलात तुम्ही. पोरगा गेला तुमचा आशीर्वाद न घेता. आता निदान सुनलं तरी आशीर्वाद द्या, लांबून तर लांबून. निदान त्यांचा संसार तरी सुखाचा होऊ द्या.